एक महत्त्वाचा अजून एक स्कीम त्यांनी ते राबवतात. ही स्कीम आहे कमवा आणि शिका अशी ही योजना. तर कमवा शिका योजना अशी आहे 10वी आणि 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्याला जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर तो या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतो. ॲडमिशन घेताना त्याला पुणे विद्यापीठ असेल किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असेल यांच्या डिप्लोमा कोर्स हे मेकॅनिकल असेल किंवा इतर कुठलेही त्याचे जे आत्ता जे काही कोर्सेस असतात त्या सगळ्या कोर्सेसनं त्याला ॲडमिशन घेता येते. ॲडमिशन तिथं घ्यायची आहे म्हणजे काय करायचं आहे तर त्या कंपनीमध्ये त्यांनी जॉब करायचा आहे. त्या अप्रेंटिस ज्याला आपण म्हणतो तो जॉब करायचा आहे. तो जॉब करत असताना ते जॉब तिथं प्रत्यक्ष करत राहील आणि तिथंच त्याला आठवड्याभरामध्ये काही पिरियड हे शिकवले जातील आणि त्या पिरियडमध्ये त्यांनी घेतलेल्या कोर्सेसच्या त्या ठिकाणी त्याला प्रशिक्षण दिलं जाईल. हे दिल्यानंतर वर्षभराचा जे कोर्स असेल, काही कोर्सेस 2 वर्षाचे आहेत, तर 2 वर्ष त्यांनी तिथं जर कंटिन्यू काम केलं तर ते काम करताना त्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं तर त्या ठिकाणी त्या कोर्सचं असलेलं पासिंगचं सर्टिफिकेट म्हणजे तो थोडक्यात डिप्लोमा होल्डर डिप्लोमा इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण करतो तर त्याला त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळतं. या सर्टिफिकेटच्या बरोबर याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या कोर्सबरोबर जेव्हा तो सुरुवात करतो या कोर्सला त्याच वेळेला एक्सपिरियन्सला पण सुरुवात करतो आणि त्याचं काम जेव्हा सुरू करतो तेव्हा कोर्स सुरू होतो आणि कोर्सबरोबर काम सुरू झाल्यामुळं एक्सपिरियन्सही पहिल्या दिवसापासून सुरू होतो. जर 2 वर्षामध्ये त्याला हातामध्ये डिग्री पडते तोपर्यंत 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पण त्याच्यासोबत आलेला असतो. अशातनं त्याला दर महिन्याला त्याला त्या ठिकाणी जॉब करताना 18,000 रुपयाचा स्टायपेंड मिळतो. बघा तुम्ही गंमत म्हणजे तुम्हाला ॲडमिशन तुमची मोफत आहे, ॲडमिशनचा खर्च मोफत आहे. ॲडमिशनला तिथं डोनेशन नाही, ॲडमिशनला तिथं फी नाही, फी देखील नाही आणि ॲडमिशन मोफत त्याबरोबर शिक्षण मोफत आणि वरती 18,000 रुपयाचा स्टायपेंड. त्यामध्ये तो जे काही काम करतो त्या कंपनीत त्या कंपनीचं काम केल्याबद्दल त्याला तो स्टायपेंड. तर हा प्युअरली विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका आणि हे पूर्ण होत असताना त्याला जो 2 वर्षाचा एक्सपिरियन्स येतो त्या ह्याच्यातून त्याला एक प्रकारचं चांगली पुढची नोकरी ज्या कंपनीत त्याला आवडलं तर त्या आवडलं तिथं तो कंटिन्यू होईल. कंटिन्यू होताना त्याचं स्वाभाविकपणाने एक्सपिरियन्स लक्षात घेता आणि डिग्री लक्षात घेता त्याला तिथं पगार जास्त मिळेल. दुसऱ्या कंपनीत जर तो गेला तर दुसरी कंपनी त्याला चांगल्या पद्धतीच्या पगाराने त्या ठिकाणी ठेवू शकते. माझं असं मत आहे गरीब विद्यार्थ्यांना जर आपल्या आईवडिलांबद्दल प्रेम असेल तर त्यांनी कृपा करून त्या आर्ट्सला असू द्या, कॉमर्सला असू द्या, नाही तर सायन्सला असू द्या, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत चांगली आहे. आईवडिलावरती प्रेम असेल तर मुद्दाम म्हणतो कारण अलीकडच्या मुलांना आपल्या घरच्याबद्दल काही त्यांना ते लक्षातच घेत नाही. आईवडिलांना सुखी करायचं असेल तर काय पद्धतीनं आपली जबाबदारी आहे ही जबाबदारीचं भान ते ठेवत नाही. म्हणून आमच्यासारख्याला पोटतिडकीने हे बोलावं लागतं आणि आजची तारीख बघा 200 लोक आज कामाला लावण्यासाठी ही लोकं आली होती. 200 लोक यांना घ्यायची होती. एवढा आरडाओरडा एवढा प्रयत्न करून इतक्या लोकांनी प्रयत्न करून फक्त 116 लोक आता आपल्याला घेता आले. फक्त 116 लोक या ठिकाणी आपण घेऊ शकतो. म्हणजे नोकऱ्या लावणारे खूप आहेत, घेणारे कमी आहेत. त्यामुळे कृपा करून कुठल्याही पालकांनी कुठल्याही तरुण मुलांनी आमच्यावरती ब्लेम करू नये की पुढारी नुसतीच फिरवतात. तर फिरवत नाही, तुम्ही आम्हाला फिरवताय. आम्ही तुमच्या मागं लागतोय. चांगली कंपनी आहे भारत फोर्स ICS एकदम स्टँडर्ड. तुम्ही माहिती घ्या अशा कंपनीमध्ये घरनं बोलून तुम्हाला जॉब लावायचा आहे. 1 रुपया तुळशीच नाही.
हां इकडे कसलाही त्रास नाही. आणि असं असताना जर या परिसरातल्या युवकांना ती गरज नसेल तर मग बाहेरनं मुलं आणली तर मग कृपा करून इथल्या लोकांनी ओरडू नये. आम्ही स्थानिक लोकांना इतका आग्रह धरतोय. आपण 200 लोकांना इथं नोकरी असताना 116 लोक देऊ शकतोय. ही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं सुशिक्षित बेरोजगार हा विषय माझ्या मते आता हळूहळू संपत चाललेला आहे. बरोबर आहे. त्यामुळं त्यांना आता नोकरीची गरज राहिलेली नाही असं आजच्या घटनेवरती लक्षात येतं. बरोबर आहे का? हां बरोबर आहे.